बुलंद आवाज असलेले तुम्ही सर्व निष्ठावान आणि आपल्या आपल्या समाजाला न्याय देणारे, या जनतेचे प्रश्न मांडणारे तुम्ही आम्ही सर्वजण, तुमच्या मनावर हात ठेवून तुम्ही विचार करा की खरोखर या जळगावाला, आता हा जळगाव किंवा या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे ते तुम्ही स्वतःच विचार करा. कशा पद्धतीने न्याय पत्रकारांना काय बोलतात काय नाही, पण सर्व पद्धत तशी नाही आहे. काही तुमच्यासारखे पण चांगले पत्रकार आहेत, हे आपण आज प्रूव्ह करून दाखवू. यासाठी आपण इथे बसलेलो आहे. माझं तुमचं मनापासून सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि आभार मानतो. माझं नाव विजय रामकृष्ण काळे. मी रावेर मतदारसंघातून बहुजन समाज पार्टी या पक्षावरती लोकसभेची निवडणूक लढत आहे. माननीय कांशीरामजींनी जो पक्ष काढला, का काढला, कसा काढला हे सांगायचं कारण नाही. कारण बाबासाहेबांनी ते RPI काढली होती, याचे 100 शकल या काँग्रेसवाल्यांनी केले, या मनुवादी लोकांनी केले. हा विचार या महाराष्ट्रात रुळत नव्हता, म्हणून माननीय कांशीरामजींनी या सर्व महामानवांचे विचार उत्तर प्रदेशला नेऊन 4 वेळ बहन मायावतीला मुख्यमंत्री बनवून दाखवलं आणि खरोखर या महामानवांमध्ये काय ताकद आहे ती उत्तर प्रदेशात नेऊन दाखवली. तिथे शिक्षणाचं राजकारण केलं, तिथे महिलांना जो बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला तोच न्याय बहन मायावतीने प्रत्येक महिलांना तिथे दिला. तिथे 4 युनिव्हर्सिटी काढल्या, ज्या प्रकारचं बांधकाम क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्याच पद्धतीने तिथे काम केलं. ज्या पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये काम झालं. ज्याच आयडिओलॉजीने नद्या जोडो होतं त्याच पद्धतीने ते उत्तर प्रदेशमध्ये काम झालं, तसंच काम तिथे झालं. अशाच आयडिओलॉजीमध्ये तुम्ही आजचे जे पंतप्रधान आहे बोलू शकत नाही, काय म्हणू शकणार, त्यांना जुमला नाव घ्यायची पण इच्छा नाही आहे. त्यांच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत. आमची पार्टी बहनवती मायावती ही पंतप्रधान बनणार आहे. तुम्ही सर्व जाणता, पंतप्रधानांचं नाव घेऊ त्यांना आपण सर्वांनी मोठं केलं. एवढं मोठं करण्याचे ते लायबल नाही आहेत, तरी आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं केलं. त्यांनी अशीच आयडिओलॉजी गुजरातमध्ये राबवली आणि लोकांना भ्रम केला की मी फार मोठा आहे आणि त्याच आयडिओलॉजीवर आज ते देशाचे पंतप्रधान झाले. पण त्याच्यापेक्षाही मोठी आयडिओलॉजी बहन मायावतींनी, माननीय कांशीरामजींनी आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये करून दाखवली. त्यावरती कोणाचं लक्ष नाही. मीडियांनी त्यावेळेस करून दाखवलं, 4 वेळेस 20 वर्ष केलं. त्यानंतर जशी गव्हर्नमेंट मागे जाते बहुजनाची येते तसं मीडिया त्याच्या पाठीमागून हटतो असं नाही, पण बाकीचे मनुवादी लोक त्यांना हटवण्यात येतं. आता आपण इथे जे प्रश्न आहे रावेर मतदारसंघामध्ये एवढ्या वर्षापासून प्रलंबित झालेले ते प्रश्न म्हणजे मेन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या केळीचा भाव, कापसाचा भाव, ऊसाचा भाव, हा जो भाव आहे, ज्या पद्धतीने देशाची महागाई वाढत आहे त्या पद्धतीने तो भाव आजही प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आणि हे गव्हर्नमेंट म्हणत आहे की शेतकरी व्यसनाधीन होऊन आत्महत्या करत आहे, हे त्यांना शोभत नाही. आणि उत्खननाचा तुमच्यासमोर प्रश्न आहे. आजचे जे माननीय खासदार मॅडम माझ्या विरुद्ध ज्या लढत आहे त्यांच्यावरती आजही केस कोर्टामध्ये चालू आहे. त्याचा रिझल्ट 30 तारखेला प्रलंबित आहे. तरीसुद्धा त्या कोणत्या बेसवर इलेक्शन लढत आहे, त्यांना गव्हर्नमेंट कसा न्याय देत आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्यावर किती करोड रुपयाचा घोटाळा आहे उत्खननाचा ते बघितलं पाहिजे. दुग्ध व्यवसाय, दूध डेअरीमध्ये किती रुपयाचा जो घोटाळा आहे हे बघितलं पाहिजे. आज रावेर मतदारसंघात कृषी क्षेत्रामध्ये जे तुमचं कृषी ऑफिस आहे त्यातला घोटाळा बघितला पाहिजे. या सर्व घोटाळ्यामध्ये आपल्याला
आपल्या या घोटाळ्यामध्ये आपली जी वाटचाल आहे पुढच्या पिढीसाठी, ती वाटचाल या घोटाळ्यामुळे कमी झालेली आहे. हा घोटाळे जर नसते झाले तर खरोखर जळगाव रावेर जिल्ह्याचा परिस्थिती चांगली राहिलेली असते. आज ज्या पद्धतीने मी ज्या रोडनी जातो येतो, आज तुम्ही खरोखर विचार करा की रोड थोडे बाहेरचे चांगले झाले, ते इंटरनल रोड जे आहे प्रत्येक गावाचे आजही खराब आहेत. आजची परिस्थिती अशी आहे की एखादी महिला प्रसूतीसाठी असेल तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला जळगावला येण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. बघा, मी आज ज्या गावातून आलो त्या गावाचा इंटरनल शहापूरचा रस्ता, इंटरनल गावातला रस्ता बघा. एक वेळ तुम्ही आम्ही जाऊन बघा, त्या गावातून येणारी महिला माणसं कसे जातात, कसे येतात. प्रत्येक असं ठिकाणी आज ते मुक्ताईनगरमध्ये बघा, मुक्ताईमध्ये इंटरनेट जो बाजार आहे तो कसा बसतो, कुठे बसतो. आज त्या बाजारवाल्यांना, त्या गरीब लोकांना काय प्रॉब्लेम आहे. आज त्या लोकांना भयानक प्रॉब्लेम येतात, त्यांना उठून देण्यात येतं, ते कुठे जातील. त्यांना एक ठराविक जागा का बरं देऊन नाही राहिले. व्यापारी वर्गांना, बाजार वर्गांना, ज्यांच्या भरोश्यावर आपण रोज घरी जेवण करतो त्या लोकांना तुम्ही न्याय देऊन नाही राहिले. त्यांना एक ठराविक जागा देऊन नाही राहिले की ते तिथेच बसतील आणि तिथे त्याचा वापर करतील. तुमची एक नगरपालिकेची गाडी येते, त्यांना उठून देतो. त्यांना न्याय कोण देईल. या छोट्या मोठ्या लोकांना न्याय देण्याचं कारण आपण केलं पाहिजे. पुष्कळशा गोष्टी अशा आहेत. आज तुमचे धरणाचे प्रश्न आहे, आज डॅम मध्ये जे प्रश्न पडलेले आहेत तुमचे कोळी बांधवांचे. कोळी बांधव आज 3.5-4 लाख मतदार वर्ग आहे. एवढ्या वर्षापासून त्यांची दिशाभूल करून राहिलेले हे लोक. त्यांना कुठल्याच क्षेत्रात न्याय नाही. त्यांना ना जिल्हा परिषद मध्ये न्याय दिलेला, एकही सीट दिलेली ना नगरपालिका ना पंचायत समिती. ते फक्त वोट बँक आणि वोट बँकच करून राहिलेले आहेत. ना त्यांना आमदारकीचं लोकसभेचं तिकीट कुठेच नाही. मी माझ्या पक्षातर्फे त्या कोळी बांधवांना आवाहन करतो, माझ्या बहीण मायावतीतर्फे, माझ्या पक्षातर्फे मी जाहीर करतो की पुढच्या वेळेस कोळी समाजाला मी 3 जिल्हा परिषदचे तिकीट जाहीर करील मी निवडून आल्यानंतर, आणि 1 विधानसभेचं तिकीट देईल ही खुल्या तऱ्हेने, आणि 1 महिला कोळी वर्गाला पण देईल मी विधानसभेचं तिकीट. या बांधवा माझ्या पक्षातर्फे एवढे निष्ठतेने मी जाहीर करतो कोळी बांधवांवर मी. आणि असाच प्रश्न या जळगाव आणि रावेर जिल्ह्यामध्ये कैकाडी समाजाचा, तिथे पण 1.25 ते 1.5 लाख लोक कैकाडी आहेत. या समाजाला आमच्या इकडे विदर्भात झाला कैकाडी समाज हा SC वर्गात मोडतो. कैकाडी समाज इथला आजही SC वर्गात येण्यासाठी तरसतोय. पण यांना किती वेळ त्यांनी आंदोलन केले जळगाव जिल्ह्यामध्ये, पण त्यांच्या आंदोलनाला खोटी दिशाभूल करून यांना न्याय देण्यात आलेला नाही. त्यांना न्याय देण्यात आला पाहिजे. त्याला न्याय देण्याचं काम बहीणकुमारी मायावती आणि विजय काळे हे करून दाखवतील. मला तुम्ही बहुसंख्येने विजयी केले माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यात जे कोणी केलं नाही ते मी तुम्हाला करून दाखवेन. तुमच्या गावागावात दुग्ध व्यवसायाचे व्यवसाय सुरू होते. तुम्हाला ते धरणावर जाऊन तुम्हाला तुच्छतेने वागणूक देतात. तुम्हाला तुमची रोजीरोटी आहे कोळ्यांची, ती कोळ्याची रोजीरोटी मच्छी तुम्हाला पकडू देत नाही. तुम्हाला हजारो लाखो रुपये सांगतात की त्याचं या धरणाचं कोटेशन आहे. ते धरणाचं कोटेशन मी कमी करून देईन. तुमच्या ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे, तुम्ही ग्रामपंचायतचा टॅक्स भरता, निष्ठतेने भरता, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण त्या टॅक्सचा खरोखर उपयोग खरोखर होतो का नाही होतो यूज ते तुम्ही स्वतःच विचार करा. तुमचं पाणी तुम्हाला शुद्ध भेटून राहिलं की नाही याचा विचार करा. तुमच्या खरंच तुम्हाला आरोग्याची व्यवस्था आहे की नाही. तुमच्या मुलांचं उपोषण भोजन आहे की नाही. तुमच्या शाळेमध्ये जी खिचडी बनवून राहिली ती खरोखर आहे की नाही, चांगली आहे की नाही, गाड्याची देऊन राहिली तुमच्या मुलांना जे शिक्षण आहे तुमचं हे लक्षात ठेवा. तुमची हजेरी व्यवस्थित आहे की नाही. आज या महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार आहे ते सरकार शिक्षण क्षेत्राला पायमल्ली तोडत आहे. तुम्ही सांगा, ज्या शाळेतून आम्ही माझे वडील तुमचे आजोबा शिकले जिल्हा परिषद मध्ये, त्या माध्यमातून आम्ही इथे बसलेलो आहोत. तुमचे माझे पुढे आता ठीक आहे इंग्लिश कॉलेजमध्ये जात असतील, ती काळाची गरज आहे. पण ज्या शाळेतून आम्ही इथे आलेलो आहोत त्या शाळा या मनुवादी गव्हर्नमेंटनी या पद्धतीने विकण्यास काढलेला आहे. विकण्यास म्हणजे त्याच्यावर एक उपाय काढलेला आहे की प्रायव्हेटेशन करून टाकलेलं आहे. प्रायव्हेटेशन तुम्ही आम्हाला किती मग प्रायव्हेट शाळेतच जायचं होतं तर मग का बरं तिकडे जा. या जागेचं प्रायव्हेटेशन करण्याचं एकच कारण आहे, त्या जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये या रावेर
या मलकापूरमध्ये, या मुक्ताईनगरमध्ये त्या हार्ट ऑफ द सिटी आलेल्या आहे. त्या जागेवर या लोकांचा डोळा आहे. त्या जागेवर डोळा असल्यामुळे ते करोडो रुपयाचे तिथे गाळे काढतील आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी आपल्या आपल्या लोकांना ते बहाल करतील. ही छोटी मोठी रूपरेषा आपल्याला ती रोखायची आहे. शाळेचं ग्राउंड हे शाळेसाठी, मुलांसाठी, लहान लेकरांसाठी असलेलं पाहिजे. तेच ग्राउंड तुम्हाला मला खेळायला असं. तुम्ही स्पोर्टमध्ये का बरं डेव्हलप नाही करून राहिले, त्याला हा विचार तुम्ही माझ्यावर मी त्यांना विचारत आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, या जिल्ह्यात पुष्कळच्या गोष्टी ज्या नाही होऊन राहिलेल्या आहे. आज क्रीडा क्षेत्रामध्ये पण तुम्ही मागे आहात. या जिल्ह्यात कुठे क्रीडा क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे? काही झिरो. एवढं गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला फॅसिलिटी, क्रीडा क्षेत्रात एवढा पैसा येतो, तो पैसा जातो कुठे? आरोग्य क्षेत्रामध्ये एवढा पैसा येतो, तो जातो कुठे? दुग्ध व्यवसायामध्ये पैसा येतो, तो जातो कुठे? हा पैसा ते लोक कुठल्या ना कुठल्या रूपाने गहाळ करून तुम्हाला आम्हाला या देशाच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी वापरण्यात येतो. तो पैसा, त्या पैशाचा त्यांनी व्यापार लावलेला आहे आणि या व्यापाराचा इलेक्शन मध्ये ते वापर करतात आणि आपल्याला, तुम्हाला, मला, सर्वसामान्य माझ्यासारखा जो गरीब घरातून आलेला व्यक्ती आहे हा त्या सत्तेपासून वंचित राहिला पाहिजे याच्यासाठी त्या पैशाचा ते पाठबळाने विरोध करतात. मलाही पुष्कळ ठिकाणी विरोध झालेला आहे, पुष्कळचं लांछन आलेलं आहे, पुष्कळचा लालूच दिलेला आहे, भाऊ तुम्ही मागे हटा, असं करा. पण या बोलखापाला मी बळी पडणार नाही. मी माझ्या पुढच्या पिढीसाठी, माझ्या रावेर मतदारसंघातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी, सगळ्या बहुजनांसाठी, माझ्या माता बहिणींसाठी, माझं रक्त जरी तुमच्या सगळ्यांसाठी वाहल्या गेलं, थांबलं गेलं, तरी मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यातून निवडून येऊ नाही येऊ तरी न्याय देऊन जाईल. पुन्हा विधान आमदारकी वगैरे काढून जाईल, जिल्हा परिषद काढून जाईल माझ्या पक्षातर्फे. एवढी मोठी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि बहीण मायावती माझ्या रूपाने मी इथे खासदार येणार. मला नांदुऱ्यामधून, मलकापूरमधनं, भरघोस पारपेटमधनं 1 ते 1.25 लाख 1.5 लाख तिथनं वोट पडेल. मला रावेर मतदारसंघातून, त्या तालुक्यातून 30 ते 40 वोटिंग होईल. मला पहूरमधून 30 ते 40 हजार वोटिंग होईल. मला जामनेरमधून 20 ते 25 हजार वोटिंग होईल. मला मुक्ताईनगर आणि भुसावळ इथून भरघोस मतांनी मला लोक माझ्या पाठीशी आहे. मला जिथे गेलो तिथे मला हजारो लोक मला थांबवतात. 500 लोक कुठे असले, दादा तुमच्यासारखा नेता हवा, दादा तुमच्यासारखा नेता हवा, न्याय देणारा हवा, खरोखर हवा. मी आतापर्यंत या समाजाची सेवाच करत आलेलो आहे आणि सेवाच करत राहील. या एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी भरघोस मताने विजय होईल. जनता माझ्या पाठीशी आहे, बहीण मायावतीच्या पाठीशी आहे, बाबासाहेबांच्या आढोलाईच्या पाठीशी आहे. मी जो शिक्षणाचा मार्ग घेऊन पुढे आलेलो आहे, मी शिक्षण क्षेत्र पुढे नेईल. हा एकच आयडिओलॉजी माझ्या डोक्यात आहे. मी शिक्षण क्षेत्र पुढे नेईल तर माझा प्रत्येक माणूस शिक्षित होईल. तर या सर्व लोकांना डरकाळी फोडील शिक्षणाच्या. तुम्ही जे शिक्षणाच्या क्षेत्रात डरकाळी फोडून जे पत्रकारिता करतात त्याच पद्धतीने माझा प्रत्येक या इथला माझा मतदार हा प्रत्येकाला प्रश्न विचारेल आणि त्याचं उत्तर विचारेल की माझ्या घरासमोरचा रस्ता का बरं येऊन राहिला, माझ्या घरातला नळ का बरं येऊन नाही राहिला, माझ्या हॉस्पिटलचं काय प्रॉब्लेम आहे. मला वाटते की याचे ब्लड युरिन तपासाचे रेट एवढेच का आहे, का न्यूरोलॉजीचे रेट एवढेच का आहे. ते प्रत्येकाला प्रत्येक शब्द विचारतील, प्रत्येकाला विचारतील की बा या औषधाची किंमत एवढी का बरं, याने मॅन्युफॅक्चरिंग कुठं झालेली आहे. ते लोक जेव्हा वाचतील याची मॅन्युफॅक्चरिंग गुजरातमध्ये झालेली आहे. या प्रत्येक गोष्टी गुजरातहून तयार होत येतात. तर मग काय गुजराती लोक जर व्यापारी वर्गावर आहेत तर आपण किती दिवस त्या गुजरात्यांना व्यापार करू देणार. पूर्ण जर भारताला लुटून जरी गुजराती लोक खातील तर आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी काय किती वेळ डिपेंड राहणार आहे. ते जर एक पुतळ्यावर करोडो रुपये खर्च करू शकतात वल्लभभाई पटेलच्या, तर मग एका हॉस्पिटलवर का बरं नाही खर्च करू शकत. का बरं तेवढं काय फरक पडला. आपल्याला जर इथे अशी एक परिस्थिती तयार नाही करून दिली की तुमच्या पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन तर फार मोठं हवं होतं, जिथे आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. असं काहीतरी त्यांनी करून द्यायला पाहिजे होतं, तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे. असंच काही नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती पण असं काही नाही केलं. आज कृषी उत्पन्न बाजार समिती बघा या देश की तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्या कृषी येतात फक्त काय आपला व्यापार टाकतात, धान्य टाकतात, विकतच जातात.
त्यांना चहा प्यायची मुभा नाही, त्यांच्या जेवायची घरून जे रात्री धान्य टाकतात त्यांना खा प्यायसाठी चांगलं हॉटेल नाही, ते काय करतील बिचारे? त्यांचं धान्य दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं तर ते 32 रुपये 28 रुपयांनी गहू विकतात आणि एक रोटी इकडे हॉटेलमध्ये 20 रुपयाची खातात. काय नाही भेटेल त्या कृषीवाल्यांना तुम्हाला? हे जर त्यांच्यासाठी काही केलं तर काही माध्यम होईल. मी या सर्व गोष्टी, हजारो गोष्टी आहेत, हजारो माझ्याकडे डेव्हलपमेंटचे प्लॅन आहेत. ते प्लॅन मी सर्वस्व निवडून आल्यावर मी पूर्णच नेईल आणि तुम्हाला आम्हाला चांगल्या रूपाने चांगला एक नेता हवा असेल, तुमच्या माझ्यासाठी धाव करणारा, तुमच्या सुखादुःखात येणारा, अर्ध्या रात्री धावून येणारा जर कोणी भाऊ असेल तर मी तुमच्या खंबीरतेने मी तुमच्यासाठी आलेलो आहे. तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या आणि मी या मनापासून सांगतो की मी रावेर मतदारसंघाचा असा काही विकास करून जाईल की पुढच्या वेळ तुम्हाला म्हणायचं काम नाही पडेल की तुम्ही म्हणाल विजय काळे हाच नेता हवा आणि बहीणजीचे अतोनात उपकार तुम्ही मानाल आणि मान्य कांशीरामजीचे जे राष्ट्रीय पक्ष आज आहेत, आज राष्ट्रीय पक्ष आज दोन्हीच आहे. आता आमच्या मतदान बॅलेट पेपरवर एक चूक झालेली आहे, लक्षात ठेवा. आज ते ठीक आहे, तो प्रश्न प्रलंबित आहे कोर्टामध्ये, त्याच्यामुळे आमचा 3ऱ्या नंबरवर तुतारीचं नाव आलेलं. 3ऱ्या नंबरवर ते नाव आलं कसं याचाही प्रश्न माझ्या डोक्यात आहे. प्रश्न तर दोनच आला पाहिजे, बीजेपी आणि बीएसपी. आता हे बाकीचे जे झालेलं आहे महाराष्ट्रातलं गणित, आता त्याच्यामुळे यांचे आयडिओलॉजी निघून गेलेले राष्ट्रीय सिंबॉल ते पडलेले आहे ते प्रलंबित कोर्टामध्ये. पण हे न्याय कसा काय मिळून राहिलेला याच्यावरती तुम्ही विचारायला पाहिजे पत्रकार बंधूंनो की असं का बरं होत? मग सर्वाला समान न्याय का बरं देत नाही तुम्ही? अशाने तो जाईल ना, चुकीचा मेसेज जातो सर्वांना आणि अशा चुकीच्या मेसेजमुळे चुकीचे लोक निवडून येतात. बघा, तुम्ही वयाचं क्रायटेरिया ठेवा. ज्या पंतप्रधान म्हणतात की वयाच्या क्रायटेरियाने तुम्ही लढवतो, तर मग माझ्यासोबत 70-75 वर्षाचा माणूस का वर लढून राहिला? ते एक विचार करा, तो कसं काय काम करेल? ज्या पद्धतीने त्याला धावायला पाहिजे तो कसं धावणारच नाही. या पद्धतीने तुम्ही सांगतो, तुम्ही आम्हाला जर खरंच काम करायचं असेल तर माझ्यासारखा तरुण तडफदार चेहरा रावेर मतदारसंघात निवडून आणा आणि बहुजन समाज पार्टीला भरघोस मताने विजयी करा. मी एवढं बोलतो आणि मला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता. हत्ती निशाणी माझी ही नंबर 2 वरती आहे. 2 नंबरचं बटन दाबून तुम्ही मला भरघोस मताने विजयी करा. माझं नाव आहे विजय रामकृष्ण काळे. हत्ती निशाणी 2 नंबरचं बटन, 2 नंबरचं बटन, या 2 नंबरच्या बटनावर तुम्ही बटन दाबून भरघोस मनाने विजयी करा आणि रावेर मतदारसंघातून, तुमच्या मतदारसंघातून, तुमच्या घरचा, तुमच्या रक्ताचा, तुमच्या विश्वासाचा तुम्हाला ऑप्शन पाहिजे होतं. तुम्हाला ऑप्शन हवं होतं. कोलते करून किती वेळ करणार? तुम्हाला काळे हे ऑप्शन मिळालं आहे. काळे हे ऑप्शन प्रयत्न करा आणि तुम्ही मला वरती घेऊन जा. कडचे जे होईल ते उलटे होईल. याला ऑप्शन काळेच्या कोलतेच्या घरात यांच्यामुळे हे लक्षात ठेवा की मी आम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला ऑप्शन म्हणून मी भेटलेलो आहे. या उद्देशाने तुम्ही मला द्या भरघोस मताने. मी सर्व समाजाला मी समान न्याय देईल. मी कोणाला जातीभेद हा विषय आयुष्यात करणारी बाबासाहेबांच्या जशी एक मुठ्ठी आहे, मुठ्ठी जी बांधलेली बाबासाहेबांनी सर्व समाजाला एक सोबत घेऊन चालून राहिलेले आणि एक उद्दिष्ट आणि एक बोट आणि एक पुस्तक घटना दिलेली आहे. त्याचंच अवलंबून त्याचीच आयडिओलॉजी, माझी आयडिओलॉजी म्हणजे माझ्या पक्षाचा जे अजेंडा आहे, माझ्या पक्षाचा अजेंडा म्हणजे बाबासाहेबांची घटना जी सर्व महिलांसाठी, बालांसाठी, मुलांसाठी, पुरुषांसाठी, ओल्डसाठी जे जुनी पेन्शनचा प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न मी मांडणार आहे. जुनी पेन्शनचा, जुनी पेन्शन माझ्या माध्यमातून तुम्हाला लागू होणार म्हणजे होणार हे तुम्ही लक्षात ठेवा. मी निवडून आल्यावर माझ्या भावांनो आणि बंधूंनो जे आहे जुनी पेन्शन तुम्हाला लागू होणार. जे पंतप्रधान साहेबांनी जी 4 वर्षाची ही योजना काढलेली आहे ती योजना पण मी लागू होऊ देणार नाही.
कारण माझे यंग तरुण लोक आहे, जेव्हा ते लग्नाला जातील तेव्हा ते 24 वर्षात रिटायरमेंट होतील. अग्निशून्य योजना ही तुम्हाला लागू होणार नाही, सैन्यात ते भरती करू देणार नाही. त्यांना 20 वर्षात सैन्यात जॉब करायची मी मुभा देईन आणि हा प्रश्न मी तिथले पार्लमेंटमध्ये उचलणार. लक्षात ठेवा, मी निवडून आल्यानंतर मी ते काम करणार. आणि बहीण मायावतीच्या 40 ते 50 सीटा उत्तर प्रदेशमध्ये येऊन राहिल्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा 50चे 100 आमच्या लोकसभेमध्ये येऊन राहिल्या. त्यात मी एक निवडून येऊन राहिलो, हे पण सांगून राहिलो. त्या पद्धतीने बहीण मायावती या पंतप्रधानच्या रेसमध्ये पहिल्या नंबरवर आहेत. आणि सर्व ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्व एकामेकाचं सर्व बहुजन एक सोबत येऊन राजकारण करतात, तसंच या देशाचं राजकारण पण तसंच घडेल, हेच मी एवढी आशा बाळगतो. आणि सर्व महामानवांना, महापुरुषांच्या विचाराला प्रेरित होऊन मी आम्हाला ग्वाही देतो की माझ्या हातून हे करतो. एवढंच बोलतो आणि तुमची रजा घेतो.